हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या सिंपल रेसिपी कोमल स्पेशल सिंपल रेसिपी या चॅनलमध्ये. तर सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघू शकता इथे एक सिंपल पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे, ती पण एकदम गावरान पद्धतीने कशी बनवायची आहे ते बघूया. इथे तेल टाकलेलं आहे मी, तेल छान कडक होऊ दिलं, राई जिरे घातलेले आणि हा पेस्ट आहे मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि कारळ पण तव्यावर भाजून घेतलेला आहे. कारळ मिरच्या आणि लसूण घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. कारळ आणि मिरच्या तव्यावर छान अशा भाजून घेतलेल्या आहे. नंतर मी त्याचा उकळीमध्ये कुटून पेस्ट करून टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने हे छान आपल्याला पेस्ट केलेला मिक्सीमध्ये नाही, म्हणजे उकळीमध्येच कुटून घेतलेलं आहे मी. तर हे आपल्याला सगळं छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. छानपैकी असं मस्त खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता भाजून झालेलं आहे. यामध्ये मी धनिया पावडर टाकलेला आहे आणि हळदी पावडर टाकणार आहे आणि मीठ, आपण चटणी मिरची हे सगळं कुटताना पण टाकलेलं होतं. नंतर आपण चवीपुरतं टाकून घेऊया. तर बघू शकता इथे हे हळद आणि मी इथे धनिया पावडर टाकलेलं आहे. बाकी काही मसाले घातलेले नाहीत मी, एकदम सिंपल पद्धतीने. आणि कारळचा पण खूप टेस्ट येतो भाजीमध्ये, खूप छान लागते. कधी पण वाटून टाकायला पाहिजे, कोणत्या पण भाजीला आम्ही टाकतो. तर बघू शकता इथे मी धनिया पावडर थोडंसं कमी टाकलं म्हणून आणखीन थोडंसं टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता आपला छान ही कुटून घेतलेला पेस्ट छान भाजून झालेला आहे. यामध्ये मी हे शेंगा घातलेल्या आहेत, चवळीच्या शेंगा आहेत आणि यामध्ये मी बटाटे घातलेले आहेत 2 आणि चवळीच्या शेंगा आहेत. 1/2 किलो चवळीच्या शेंगा पुरी नाही होत म्हणून यामध्ये मी बटाटे पण घातलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही, स्वच्छ धुवून असे घालायचे आहेत. तर आता आपल्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि शिजवायला ठेवायचे आहेत. तर छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करायचं आहे छान असं. मिक्स झाल्याच्यानंतर आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आणि छान दिसते आपली हिरव्या मिरच्यामधली भाजी. तर हिरव्या भाज्यांना जास्त करून मी हिरव्याच मिरची टाकून बनवते, जास्त लाल नाही घालत. कारण की हिरव्या अशा भाज्यांना ना हिरवी मिरचीच चांगली लागते आणि मसाले नाही घालत मी त्यामध्ये ना. खाली लसूण मिरची जास्त घालते, कोथिंबीर पण जास्त घालते आणि हा असं कारळ भाजून टाकायचं कोणत्या पण भाजीला, खूप मस्त टेस्ट येते. खूप खमंग वास येतो असा त्या कारळचा. भाजून टाकायचं, पण भाजून कुटून घ्यायचं, नाही तर ठेवून द्यायचं कुटून एका डब्यामध्ये. मी तसंच करते, पण इथे माझ्याजवळ संपलेलं होतं म्हणून मी तव्यावरती भाजून घेतली मिरच्यासोबत आणि टाकलेलं. तर बघू शकता चवीपुरतं मीठ पण घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे, एकदम मस्त लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं मी जे उकळीमध्ये कुटून घेतलं होतं ना तेवढंच मी पाणी घातलेलं आहे त्याला धुवून, म्हणजे कसं त्याला मिरच्या लागलेल्या, मिरची आणि ते कुटलेलं लागलेलं असतं ना, म्हणून थोडंसं धुवून पाणी घातलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे. पहिले सगळं पाणी टाकलेलं आहे, सगळं आटू द्यायचं, नंतर कमी गॅस करून 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे, कारण की एकदम कमी वेळामध्ये शिजून जातं. तर बघू शकता इथे 10 ते 15 मिनटाच्या नंतर आपला आलू पण छान शिजलेला आहे, बघू शकता. आणि शेंगा पण छान शिजलेल्या आहे चवळीच्या. तर ही चवळीची भाजी कुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की माझी रेसिपी ट्राय करून बघा. एकदम सिंपल पद्धतीने मी बनवलेली आहे. तर कुणाला आवडली नक्की सांगा कमेंट करून. कोण खाते अशा पद्धतीची भाजी बनवून ते पण सांगा कमेंटमध्ये. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आणि आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे किती मस्त अशी तयार झालेली आहे. टिफिनमध्ये पण नेऊ शकता तुम्ही. चला तर मग बाय बाय, थँक्यू.